सारिका, मी आता निघेनच विक्रांत आला की. मधला तासभर मी नसेन, त्यावेळेस पेशंट्स ना त्याप्रमाणे वेळ दे. ओके. हां बोल रे, कुठपर्यंत आलेस? नाही म्हणजे मी तयारच आहे. आता एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? मी ईशाला मानसीकडे घेऊन आलोय. का पण? अगं ती खूप हट्ट करत होते की तिला मानसीला भेटायचंय, म्हणून मी घेऊन आलो. बरं ठीक आहे, पण मग किती वेळात निघशील तू? काही सांगता येणार नाही. सांगता येणार नाही म्हणजे काय? अरे पण आज आपल्याला जाणं गरजेचं आहे. असं काही करतोस तू? त्या अगं हे बघ चावी माझ्याकडेच आहे ना. आपण उद्या जाऊया का? आर यू शुअर? येस, आय एम शुअर. डोंट वरी. बाय बाय. तू कशी आहेस बाळा? मी छान आहे मम्मा. आपण आज काय करायचं? खूप खेळायचं. खेळायचं. बर, काय खेळायचं? तुझ्याकडे गेम्स आहेत? गेम्स नाहीयेत ग, पण आपण रॉक पेपर सीझर खेळू शकतो, किंवा लपाछुपी, किंवा आंधळी कोशिंबीर. चालेल? छोटी मम्मा, मला बाहेर फिरायचंय. कुठे ग? भेळ खायची आहे मला. भेळ? समुद्रावरची? हो. पण बिल्लू, ती चांगली नसते ना ग, तिच्याने पोट दुखतं. पण मोठी मम्मा मला देते. कार्तीने मला आईस्क्रीम दिले. इशू, किती आईस्क्रीम खाल्ले बाळा तू? पण मम्मा मला खोकला नाही झाला ना. आपण फिल्म पाहायला जाऊया का? कार्टून फिल्म? नको नको बाबा, मला फिरायचंच आहे. तू मला गाडीने घेऊन जा ना. हा बोल आत्या. विक्रांत, मोनिका तिथे बँकेत पोहोचलेली आहे. काय? हो य, तू आत्ताच्या आत्ता निघ. कम ऑन, बी क्विक. ॲक्च्युली मी त्यांची सून मोनिका विक्रांत दळवी. आणि हे तुमचं लेटर आलं होतं माझ्याकडे. अजून काय दाखवायची गरज आहे का? दळवींच्या पैकी तुमच्या बरोबर कोणी आलेलं नाही का? मी दळवीच आहे ना. नाही, ते बरोबर आहे, पण मूळ कुटुंबातील कोणी आलं नाही का? ते ॲक्च्युली काय आहे ना, जेव्हापासून लग्न करून मी दळवी घरात आले तेव्हापासून व्यवहारातली सगळी कामं मीच बघते, कारण मला त्या गोष्टींचा जास्त अनुभव आहे. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर दळवींकडचे सगळे फारच आळशी आहेत. म्हणजे तर बघा ना, 3 वर्ष झाले या लॉकरचं भाडं थकलंय. कोणाचंच लक्ष गेलं नाही त्याकडे. नशीब हे लेटर माझ्या हातात आलं म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात तरी आली आणि मी घेऊन आले हे लेटर तुमच्याकडे. तू कशी काय इथे? आम्हाला घरी कोणालाही काही न सांगता आलीस? ते ॲक्च्युली
उशीर होऊ नये ना म्हणून आले मी. उशीरच झाला आपल्याला. मी निर्मला दळवी, आत्ताची सोहनी. माझ्याकडेही लेटर आहे. हा माझा भाचा विक्रांत दळवी. हे लेटर मलाही आलंय. तर तुम्ही लेटर वाचलं असेलच. जोपर्यंत बँकेमध्ये डिपॉझिट होतं तोपर्यंत त्यातून भाडं भरलं जात होतं. पण आता बॅलन्स मिनिमम पेक्षाही कमी झालाय, म्हणून तुम्हाला लेटर आले. हो, आम्हाला कल्पना आहे त्याची आणि ते भाडं भरण्यासाठीच आम्ही आलोय. फक्त त्या लॉकरमध्ये काय आहे हे आम्हाला कळेल का? एक मिनिट. म्हणजे हे सगळं बोलण्यापूर्वी मोनिका इथे असण्याची गरज नाहीये. तू गेलीस तरी चालेल. का हो? नाही म्हणजे मला म्हणायचंय की उलट नंतर सगळं परत तुम्ही मला सांगण्यापेक्षा मी आत्ताच ह्यांच्या तोंडून ऐकते ना. तसंही मला कुठेही जायची घाई नाही हो. ओके. तुला सांगायची वेळ येईल तेव्हाच तेव्हा बघू ना. आत्ता तरी याचा तुझ्याशी काही संबंध नाही. हा तोच अकाउंट असणार ज्याच्यावर बाबांनी माझी सही घेतली होती. पण हे लेटर माझ्या आजी सासऱ्यांच्या नावाने आलं आणि ते सुद्धा माझ्याकडे येते. आणि मी ते लेटरच घेऊन आले होते सरांकडे. सरांना सुद्धा माहिती आहे की सगळ्यात आधी इकडे मी आले. सो आय डू नॉट थिंक माझ्यासमोर बोलायला काही प्रॉब्लेम असेल. बिकॉज आफ्टर ऑल वी आर अ फॅमिली, राईट? साहेब, आम्ही लॉकरचा ताबा घ्यायला आलो. ते इतकं सोपं नाही आता. आत्ता म्हणजे मुळात तुम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहात आणि तुमच्याच कुटुंबातल्या व्यक्तीने काही वर्षापूर्वी उघडलेल्या लॉकरमध्ये काय ठेवलंय याची तुम्हाला कल्पना नाही. आणि मुळात असं काही लॉकर आहे हे देखील तुम्हाला माहित नाहीये. हे सगळं जरा विचित्र आहे नाही का? मला हे सगळं जरा नीट बघावं लागेल. आत्ताशी अचानक कशी काय झोपली ग? अगं आल्यापासून हट्ट करत होती, मला खेळायचंय, मला फिरायला जायचंय. मग दमली ती. मग मीच बळजबरीने झोपवलं तिला. आणि विक्रांत पण आला होता ना? काय म्हणत होता? अगं हिने हट्ट केला म्हणून तो घेऊन आला तिला. पण नंतर त्याला काहीतरी बँकेत अर्जंट काम निघालं, मग गेला. तुला माहितीये का सई, झोपताना तिने चक्क माझ्याकडे व्हिडिओ गेम मागितला. बघितलं कशी पटकन सवय लागली तिला. आपण तिला इथे असलं काहीच दिलं नाही. उलट ती कलर करत बसायची, काहीतरी चित्र काढत बसायची. ती अशा गोष्टींमध्ये बिझी असायची. अगं फारशी हट्टही करायची नाही ती कधी. ती इतकी समजूतदार कशी याचं मला आश्चर्य वाटायचं नेहमी. या सगळ्या ताईने लावलेल्या सवयी आहेत. तिला स्वतःला तिला वेळ देता येत नाही, पण सांभाळायचं तर आहे. मग असं गेम वगैरे देऊन ती बिझी ठेवते तिला. तुला माहितीये, अशाने तिची माणसांबरोबर इंटरॅक्ट करायची, नातेवाईकांबरोबर खेळण्याची सवय मोडेल ग. तिला आता परत चांगल्या सवयी लावाव्या लागणार आहेत. बरोबर आहे तुझं. तिला पुन्हा सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायला लागेल. ईशाच्या चांगल्यासाठी आपल्याला ते करायलाच हवं ग. बरं, तुला अजून माहितीये,
तिला भेळ खायची होती बाहेरची. इथे असा कधीच हट्ट केला नाही ग तिने. आपण कधीच तिला बाहेरच्या पदार्थांची चटक नाही लागू दिली. मानसी, मला आणखीन एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. तुझ्या बहिणीने तिला इथे येण्याची परवानगी कशी काय दिली? तू केलास याचा विचार? ग ऍक्च्युली ईशा इथे माझ्या जवळ आहे याचाच खूप आनंद आहे ग मला. ती इथे माझ्या घरी आहे, छान झोपली आहे, याचा खूप आनंद आहे मला. पण मला खूप बरं वाटतंय. त्यामुळे बाकीचा विचार मी केलाच नाही. पण नक्की ताईच्या डोक्यात काहीतरी असणार. इतक्या सहजासहजी ती बॅकफूटवर जाणारी नाहीये. मी सदाशिव दळवींची सगळ्यात मोठी मुलगी, एकुलती. माझ्या मागे 2 भाऊ आहेत आणि या अकाउंटमध्ये मी जॉईंट होल्डर आहे. माझ्या वडिलांनी हा लॉकर घेतला त्यावेळेस माझी त्यांनी एक सही घेतली होती, पण त्यावेळेस मी खूप लहान होते. त्यामुळे काल परत वेळ मी म्हणजे माझ्या ते लक्षात राहिलं नाही, विसर पडला. आपण इतक्या वर्षात मी ते विसरले आणि आता हे लेटरही माझ्याच नावावर आले. मी ते घेऊन आलेले. मला वाटतं एवढं पुरेसे. आणखीन काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आजोबांनी लॉकर घेतलं ते आम्हाला का नाही सांगितलं ते माहित नाहीये. पण जर जॉईंट अकाउंट होल्डर इथे हजर आहेत तर मग आणखी काय पुरावा हवाय तुम्हाला? सांगतो, हे पुरेसं नाहीये. तुम्हाला आणखीन 2 गोष्टी आणून द्याव्या लागतील, तरच तुम्हाला लॉकरचा ताबा मिळू शकेल. आणखी काय आणावं लागेल? काय मॅडम की आमच्याकडे लॉकर्स बद्दलची माहिती आणि त्यात काय आहे हे सगळं कॉन्फिडेन्शियल असतं. त्यामुळे आम्हाला खूप सतर्क राहावं लागतं, अलर्ट. आणि आता तुमची केस मला सिंपल वाटत नाहीये. का म्हणजे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत आमच्या केसमध्ये? या मॅडम आधी आल्या. दळवींची सून आहेत असं त्या म्हणाल्या. ऑफकोर्स. आणि ते खरंच आहे. आणि मग तुम्ही दोघे आलात. एकाच कुटुंबातल्या व्यक्ती असून तुम्ही वेगवेगळ्या वेळी येऊन लॉकरचा ताबा मागितलात. आणि तेही तुम्ही एकमेकांना न सांगता इथे आला. हे सिंपल आहे का? विजय, मोहन, अरे कुठे गेला? अलका, गीता, या बाहेर जरा सगळ्यांनी. अरे लवकर या. या. काय झालं? काय रे? मोहन कुठे गेला? मोहन आला. सगळे एकत्र आले की- मोहन काय काय सांगतो. काही नाही, फाईल शोधत होतो. तशी बऱ्याच वेळा पाहिली होती, पण यातला प्रत्येक कागद काही नीटपणे पाहायला गेलेला नव्हता. आता एक एक कागद चाळत असताना हा महत्वाचा कागद हाताशी लागलेला आहे. चावीच्या बाबतीत काही क्ल्यू सापडला का? हो, सदादादाने बँकेत एक लॉकर घेतलं होतं विक्रांतच्या जन्मानंतर. काय आहे त्या लॉकर मध्ये? नाही, मला काही माहिती नाही आणि इथे काही माहितीही दिलेली नाही. म्हणजे बाबांनी कोणालाही न सांगता हे सगळं केलं? हो, पण मला त्या संदर्भात काहीच माहिती नाही. आणि आईलाही माहित नाही काही? कदाचित निर्मलाला या बाबतीत काहीतरी माहित असेल, कारण जॉईंट होल्डर म्हणून तिचं नाव आहे यात. हो. अच्छा, नेमका काय प्रकार आहे देव जाणे. नाही पण बाबांनी सांगितलं का नाही कोणाला काही? सरप्राईज असेल.
सदा दादाला सरप्राईज द्यायला आवडायचं आणि कुणाला काही कल्पना देण्याच्या अगोदरच तो पण त्या लॉकर मध्ये काय ठेवलं असेल त्यांनी? आता गेलेत ना निर्मला आणि विक्रांत बँकेत, ते आल्यानंतर कळेलच ना. आणि ताई जॉईंट अकाउंट होल्डर आहे म्हटल्यावर प्रश्नच नाहीये. पण काय हो, अजूनपर्यंत त्यांचा फोन कसा आला नाही? कुठल्या गोष्टी आणाव्या लागतील? जेव्हा असा लॉकर बँकेमध्ये उघडला जातो तेव्हा 2 चाव्यांचा सेट केला जातो, एक कस्टमरकडे आणि एक बँकेकडे. ही घ्या, आमच्याकडची चावी. त्या कापडावर काय लिहिलं होतं? एक आकडा लिहिला होता काहीतरी, आणि त्याच्यावरती एक पुढे आणि असं काहीतरी स्त्री काय गुणसूत्र का काय म्हणतात ते काहीतरी होतं. मुलगी म्हणजे निर्मला, तिचं नाव जॉईंट होल्डर ठेवून तरतूद केलेली आहे ती दळवी घराण्यात जन्माला येणाऱ्या मुलीसाठी, पुढच्या पिढीतल्या. निदान मला तरी असा हा अर्थ लागतोय आता. शक्य आहे, कारण मला आठवतंय तुला मुलगा झाला ना त्यावेळेला ते माझ्याजवळ म्हणाले होते की आता मोहनला मुलगी व्हायला हवी, घरात नात जन्माला यावी अशी इच्छा असेल त्याची, आणि तिच्यासाठी तरतूद करून ठेवली असेल या लॉकर मध्ये. हो मला आठवतंय ना, आम्ही खूप लहान होतो, तू अगदीच लहान होता. माया करायचे माहितीये ते ताईवरती, आपल्या किती लाड केलेत त्यांनी. हो, एकंदरीतच ना मधु काका, मुलींबद्दल थोडी जास्त माया होतीच नाही बाबांना. हो हे खरे, निर्मला लाडकी होती त्याची. पण मग त्यांनी तिला तरी का नाही सांगितलं हे? योग्य वेळी सांगू असं वाटलं असेल त्याला. नंतर कदाचित वयोपरत्वे विसरूनही गेला असेल. काय असेल काही सांगू शकत नाही. हे सगळं आपल्यापासून लपवावं असं त्यांना नक्कीच वाटलं नसतं. नाही, असा हेतू नक्की. अरे तशी गरजच काय आहे? मोहनला जरी मुलगी झाली असती ना तरी आपल्याला काही कळलं नसतं, कारण तशी काही तरतूद केलेलीच नव्हती. ही आता अचानक चावी सापडली म्हणून आपल्याला कळलं, नाही का? दुर्दैवाने त्यांना नात झालीच नाही. मोनिका कुठे? आता तरी तुमची खात्री पटली आहे ना की ही चावी त्याच लॉकरची आहे म्हणून? हो. तुम्हाला हवं असेल तर ही चावी तुम्ही तुमच्याकडच्या चावीशी मॅच सुद्धा करून बघू शकता. दॅट्स नॉट एन इश्यू. त्याची गरज नाहीये. पण मग तुम्ही आम्हाला सांगू शकता ना आता त्या लॉकर मध्ये नक्की काय आहे ते? नाही, हे पुरेसं नाहीये. दुसरी गोष्ट काय हवी आहे ती सांगा, आम्ही लागेल ते आणून देऊ. या लॉकरसाठी एक पासवर्ड बनवला होता सदाशिवरावांनी. तशी आमची रिक्वायरमेंट असते. पासवर्ड म्हणजे तुम्हाला माहित नाहीये? मला नाही आठवत. पण तो लागेल मॅडम, त्याशिवाय तुम्ही हा लॉकर उघडू शकणार नाही. पण पासवर्ड कसा मिळवणार? म्हणजे आजोबा आता हयात नाहीयेत ना. शोधून बघा, तुमच्या आजोबांनी कुठेतरी लिहून ठेवला असेल
तो पासवर्ड दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला लॉकरचा ताबा देऊ शकत नाही.